नमस्कार मित्रांनो, मी राज राजुरीकर आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली रेणुका ह्या विषयावर. जी रेणू म्हणजे विश्वाची जी एनर्जी, त्याच्यावर आपण चर्चा केली. पण मित्रांनो, मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक वाचलेलं आहे? आणि ॲटॉमिक हॅबिट्सला ह्या देशामध्ये खूप विकत घेतलं गेलं आणि ते पुस्तक बेस्ट सेलरमध्ये गेलं. पण ॲक्च्युली ज्या 1000 माणसांनी हे पुस्तक वाचलं, त्या हजारांमध्ये किती जणांच्या आयुष्यामध्ये खरा इफेक्ट जाणवतं हे पुस्तक वाचल्यानंतर? किती जणांच्या हॅबिट चेंज होतात? तर ह्याचं बोटावर मोजणे इतके एक दोन लोक निघतील. नेमकं हेच होतं की जे कोर नॉलेज आहे ते अंगीकारण्यासाठी नेमकं आपल्यामध्ये आधी काय असावं लागतं, की काय पात्रता असावी लागते. नेमकी इथेच गोम आहे. हा ऑटोमिक हॅबिट्स आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यापासून होता. आपल्या संस्कृतीतला शब्द आहे जो तिकडे कॉपी झाला आणि त्याचं पुस्तक बनवून आलं. आपल्याकडचा जो शब्द आहे त्याला अनुशासन असं सिंपल नाव आहे. त्या अनुशासनामध्ये असाधारण अणू आहे जो ऑटोमिकच आहे. त्याच्याकडे आपलं लक्ष कधी गेलं नाही. आणि नेमकं हा अनुशासनातला अणू अंगीकारण्या अगोदर आयुष्यामध्ये कुठल्या रेणूची गरज असते, नेमकं तो रेणू स्पिरिच्युअल आहे. त्यामुळे हा स्पिरिच्युअल आणि सायंटिफिकली दोन्ही व्ह्यूज एकत्र करून आपण एक NLP कोर्स तयार केलेला आहे, ज्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असं आपण म्हणतो. ज्याला सायंटिफिकली आपण मेंदूचे आणि आपल्या बुद्धीचे, आपल्या थॉट प्रोसेसचे सगळे पॅटर्न समजून घेऊन त्यातले टेक्निक्स समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्याच्यामध्ये आपले रिलेशनशिप असो, कौटुंबिक इश्यू असो, आर्थिक पातळीवरचे इश्यू असो, स्ट्रेस असो, करिअर असो, निराशावाद असो, ह्या सगळ्यांवरची उत्तरं ऑटोमॅटिकली मिळायला लागतात. म्हणून मित्रांनो, हा वर्कशॉप मिस करू नका. कदाचित हाच तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असू शकतो. आणि ह्या माध्यमातून एक हेल्दी सोसायटी महाराष्ट्रात कशी तयार करता येईल हाच आपला प्रयत्न आहे. म्हणजे येणाऱ्या पिढीतले जे नेते आहेत, निदान ते तरी हनी ट्रॅपमध्ये अडकणार नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.